तर अजित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। उद्धव ठाकरे यांनी देखील पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय। चौकशीसाठी हायकोर्टाच्या उच्चस्तरीय समितीची मागणी केल्याचं अंधारेंनी सांगितलेलं आहे। 2 तारखेपर्यंत सरकारला सुषमा अंधारे यांच्याकडून अल्टिमेटमही देण्यात आलाय। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्थानकासमोर बसणार असा इशारा सुद्धा सुषमा अंधारे यांनी दिलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता डॉक्टर प्रमोद मुंडे आणि त्यांचे संपदाचे आई वडील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना आम्ही आमची मागणी सांगितली। आम्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी आहे आणि त्यावर त्यांनी सहमती दर्शवत होय मी आपल्या मताशी सहमत आहे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेन म्हटलं। ठीक आहे, आम्ही वाट बघू। डॉक्टर प्रमोद मुंडे याने महिला आयोगाच्या संबंधाने एक तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेटपणे केलेली आहे की कशा पद्धतीने महिला आयोगाने आमच्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आणि महिला आयोगावर तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाई करायला हवी। यावरही त्यांनी आम्ही ती कारवाई करू असा शब्द दिलेला आहे। सन्माननीय उद्धव साहेब यांनीही फोनद्वारे कुटुंबियांशी संवाद साधला। त्यांनी बऱ्याचशा ज्या लीगलच्या बाबी आहेत, जे कायदेशीर याच्यातले बारकावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नुसते कायदेशीर बारकावे नाही तर 2 तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टिमेटम देत आहोत। जर 2 तारखेपर्यंत जर सरकारने हा अल्टिमेटम आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर 3 तारखेला आम्ही सगळे फलटणला पोलीस स्टेशन समोर बसू आणि त्या संदर्भात त्यांनी या जिल्ह्यातल्या जिल्हा प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या सोबत ताकदीने उभं राहण्याच्या संदर्भात सांगितलं। विशेषत्वाने जर कुटुंबाने आधीच वकील दिलेला असेल तरी सुद्धा त्यांना जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तज्ञ वकील हे डॉक्टर संपदा मुंडेंच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा शब्द सुद्धा सन्माननीय राज्याचे कुटुंब प्रमुख आणि पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी आज कुटुंबाला दिलेला आहे।